आज बनवूया टिफिनला नेण्यासारखी पालकाची सुकी भाजी। मुलांना शाळेमध्ये किंवा ऑफिसला देखील देऊ शकता। अजिबात तेलकट होत नाही आणि खूप साधी सोपी रेसिपी आहे। चला तर सुरुवात करूया। इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये जिरं घालायचे आहे। जिरं फुलले की यामध्ये कट केलेली हिरवी मिरची घातलेली आहे। तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता। इथे कांदा बारीक कट करून घातलेला आहे। कांदा थोडासा परतवून झाला की यामध्ये आलं आणि लसूण बारीक असं ठेचून घातलेलं आहे। इथे पेस्ट देखील वापरू शकता। आता हे सर्व छान परतवून घ्यायचं आहे। आलं आणि लसूण व्यवस्थित परतवल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घातलेला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो हा मध्यम आकाराचा आहे। आता टोमॅटो लवकर परतवला जावा यासाठी इथे मीठ घातलेलं आहे। मीठ अगदी बेताचं घालायचं आहे। पालेभाज्या शिजल्यानंतर खूप कमी होतात, त्यामुळे मिठाचं प्रमाण जास्त होऊ शकतं। यासाठी मीठ अगदी थोडंच घालायचं आहे। आता हे सर्व छान परतवल्यानंतर यामध्ये हळद, धना पावडर सोबतच गरम मसाला घालायचा आहे। गरम मसाला आणि धना पावडर ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी भाजी ही छान होते। आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। शेंगदाण्याचा कूट हा अगदी जाडसर ठेवलेला आहे। कूट छान परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेला पालक यामध्ये घालायचा आहे। साधारण एक छोटी जोडी पालकाची होती, ती घातलेली आहे। आता हे सर्व छान परतवून घ्यायचं आहे। आता ही पालकाची भाजी करत असताना तुमच्याकडे जर लोखंडी कढई असेल तर त्यामध्ये करा, म्हणजे अजूनच पौष्टिक होतो। हा लोखंडी कढईमध्ये केलेला पालक हा खूप छान होतो आणि चवीला देखील तेवढाच चांगला होतो। माझ्याकडे अवेलेबल नव्हती, त्यासाठी मी इथे नॉनस्टिकमध्ये केलेला आहे। चला तर आता भाजी छान, यामध्ये पाणी घालायची गरज नाही आहे, कारण मिठामुळे आणि टोमॅटोमुळे छान भाजीला पाणी सुटतं। आणि झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिट आपण वाफ काढून घेणार आहोत। मधून मधून छान परतवून घ्यायचं आहे। भाजीला असलेल्या पाण्यामध्येच ही भाजी सर्व छान मऊ शिजून होते आणि सोबतच शेंगदाणे देखील छान शिजले जातात, त्यामुळे चव देखील खूप चांगली होते। या पद्धतीने भाजी नक्की ट्राय करून बघा। आवडली तर लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन देखील क्लिक करा, यामुळे तुम्हाला रोज नवीन रेसिपीची नोटिफिकेशन भेटेल। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत।